हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी OCMच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या 7व्या चॅप्टरला सुरुवात करायची आहे. तो चॅप्टर आहे ग्राहक संरक्षण. अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. जास्त मार्क्ससाठी हा चॅप्टर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतं. विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण आधी प्रस्तावना, त्याच्यानंतर ग्राहक संरक्षणाची गरज आणि महत्त्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला चेक करा, प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे. ग्राहक हा आधुनिक विपणन जगताचा मूळ पाया आहे. म्हणजेच की मार्केटिंग ग्राहकांमुळेच सुरुवात झालेली आहे मार्केटिंगची, आणि विपणन करण्यामागचा मुख्य उद्देश हा ग्राहक आहे. व्यवसायाचे यश अपयश ग्राहकावरच अवलंबून असते. म्हणजेच की ग्राहकांना जर आपली वस्तू आवडली तर मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री होते, व्यवसायाला यश मिळतं. जर ग्राहकांना आपला वस्तू आवडला नाही तर वस्तू विकणार नाही, त्यावेळेस आपल्याला नुकसान होतं, अपयश बघावं लागतं. कोणत्याही राष्ट्राच्या आर्थिक विकासाचे आधारस्तंभ ग्राहकच असल्याने ग्राहक आधारस्तंभ आहे आर्थिक विकासासाठी. राष्ट्राची अर्थव्यवस्था ग्राहकांभोवतीच फिरत असते. म्हणजेच काय, ग्राहक जोपर्यंत वस्तू खरेदी करणार नाहीत, जोपर्यंत पैसे खर्च करणार नाहीत, तोपर्यंत राष्ट्राकडे म्हणजेच शासनाकडे पैसा जमा होणार नाही. म्हणून ग्राहकांना चौथा म्हणजेच काय, राष्ट्राचा आर्थिक विकासाचा आधारस्तंभ म्हटलेला आहे. व्यवसायाकडून केल्या जाणाऱ्या उत्पादन आणि उत्पादनाशी संबंधित सर्व कृती ग्राहकांस अधिकतम समाधान देण्यासाठीच केल्या जातात. आपण जी वस्तू तयार करतो, ती वस्तू तयार करण्यापासून ते ग्राहक त्या वस्तूचा उपभोग घेईपर्यंत, त्या पिरियड पर्यंत सगळ्या ग्राहकांच्याच पॉइंट ऑफ व्ह्यू न विचार केला जातो की एखादी वस्तू ग्राहकांना कसं अट्रॅक्टिव्ह करेल, ग्राहकांना कसं आवडेल, त्यांना समाधान कधी मिळेल, या सर्व गोष्टींचा समावेश यामध्ये होत असतो. आजच्या विक्रेत्याच्या प्रभावाखाली बाजारपेठेत अधिक किंमत आकारणे म्हणजे जास्त पैसे देणं, आपण कृत्रिम टंचाई, काळा बाजार, भेसळ आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीद्वारे ग्राहकांची फसवणूक व शोषण केले जाते. तुम्हाला माहिती आहे, ग्राहक हा अज्ञान असल्यामुळे, त्याला किंमत माहिती नसल्यामुळे त्याला कितीही पैसे आकारून, त्या वस्तूची प्राइस आकारून त्याला ती वस्तू खरेदी करायला भाग पाडत असतात. काळा बाजार म्हणजेच काय, साठा जमा करून ठेवणं, जेव्हा शॉर्टेज येईल तेव्हा ब्लॅक मध्ये तो सगळा माल विकणं, जास्त पैशांमध्ये विकणं, यांचा समावेश होत आहे. म्हणजेच ग्राहकांची फसवणूक वरचेवर वाढत आहेत. अशा वेळेस योग्य उत्पादनाची निवड करण्यासाठी ग्राहकाकडे उत्पादन व सेवेशी संबंधित दर्जा, प्रमाण, किंमत आणि मानके इत्यादी पुरेसे ज्ञान आवश्यक असते. तर ग्राहकांची फसवणूक होण्यापासून थांबण्यासाठी ग्राहकांना आधी सुशिक्षित व्हावं लागेल, शिकावं लागेल. दर्जा, क्वालिटी ओळखता आली पाहिजे. वस्तूची योग्य किंमत काय असेल हे त्यांना समजलं पाहिजे. प्रमाण त्यांना कळलं पाहिजे आणि स्टँडर्ड सुद्धा त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. हे गरजेचं आहे. अर्थ बघा आता, ग्राहक म्हणजे काय सांगितलेलं आहे. इंग्रजी भाषेतील कंझ्युमर या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील, हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. लॅटिन भाषेतील कंझ्युमर या शब्दापासून झाली आहे. त्याचा अर्थ खाणे किंवा पिणे असा होतो. ठीक आहे, कंझ्युमरचा अर्थ खाणे पिणे असा कधी होतो, लॅटिन भाषेतील शब्दामुळे होतो. ग्राहक म्हणजे नैसर्गिक किंवा बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या वस्तू किंवा सेवेचा उपयोग करणारी व्यक्ती होय. ग्राहक कोणाला म्हणतात, म्हणजेच बाजारपेठेमध्ये ज्याही वस्तू त्यांना दिसतात त्या वस्तू खरेदी करतात, पैसे देतात, त्या बदल्यात खरेदी करतात आणि त्या वस्तूचं सेवन करतात, उपभोग करतात, त्यांना ग्राहक असे म्हटलं जातं. ओके, परत एकदा चेक करा. ग्राहक म्हणजे अशी व्यक्ती जिने संपूर्ण किंवा अंशतः मोबदला देऊन किंवा देण्याचा करार करून वस्तू किंवा सेवा खरेदी केलेली आहे किंवा भाड्याने घेतलेली आहे. म्हणजेच काय केलं जातं, एकतर ते व्यक्ती म्हणजेच ग्राहक काय करतो, प्रत्यक्षात बाजारात जातो, वस्तू बघतो, वस्तू घेतो आणि त्या बदल्यात मोबदला देतो, म्हणजेच पैसे देतो. हा पहिला प्रकार. किंवा तू आज मला वस्तू दे, त्याचे पैसे मी नंतर देतो. ठीक आहे.
उधारीवर ती वस्तू घेणं, जे आपण बिल ऑफ एक्सचेंज मध्ये बघत असतो. आणि दुसरं काय असतं, 2 दिवसासाठी हे घे भाडं, 2 दिवसासाठी ती वस्तू मला दे भाड्याने, असं होतं. या व्यक्तीला काय म्हणतात, ग्राहक असे म्हणतात. आपण जेव्हा बँक, रेल्वे, टपाल, दवाखाना सेवा इत्यादी सेवा आणि वस्तूंचा उपभोग घेतो तेव्हा आपण सर्वजण ग्राहकच असतो. बँकेमध्ये जरी आपण एखादा अकाउंट जरी काढायचं असेल तर त्यावेळेस आपण बँकेचे ग्राहक होतो. पोस्ट ऑफिस मध्ये एखादा पोस्ट दुसऱ्याला पाठवायचं असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण ग्राहक होतो. हॉस्पिटलमध्ये आपण आपल्या चेकअप साठी गेलं तर त्यावेळेस सुद्धा आपण एक ग्राहकच, कस्टमरच असतो. ओके, ग्राहक काय असतो, ग्राहकांची डेफिनेशन काय ते तुम्हाला समजली. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत याच व्हिडिओमध्ये ग्राहक संरक्षणाची गरज कस काय आहे किंवा ग्राहक संरक्षण इतकं महत्वाचं का झालेलं ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, सामान्यपणे ग्राहकांचे अधिकार आणि हित यांचे संरक्षण करणे म्हणजेच ग्राहक संरक्षण होय. ग्राहक संरक्षणाची सर्वात सोपी डेफिनेशन म्हणजेच काय, ग्राहकांचे अधिकार आणि हित जपणे म्हणजेच काय, ग्राहक संरक्षण होय. त्यांचे अधिकार त्यांना दिलं की त्यांचं संरक्षण त्यामध्ये ऑटोमॅटिकली होऊन जातं. यात ग्राहकांचे अधिकार आणि हिताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने केलेल्या सर्व उपायांचा समावेश होत असतो. आधुनिक स्पर्धात्मक बाजारपेठेत ग्राहकास बाजारपेठेचा राजा म्हणून संबोधलं जातं. हे आपल्याला माहिती आहे, अतिशय सोपं आहे. खालील कारणामुळे ग्राहक संरक्षणाची गरज निर्माण झालेली आहे. कोणती कारणे आहेत ते बघूया. पहिलं जे कारण आहे, ग्राहक सहभागाची गरज. बघा काय सांगितलं याच्यामध्ये, बहुतांश वेळा असे आढळून येते की ग्राहक हिताचे अनेक निर्णय ग्राहकांशी किंवा ग्राहक संघटनेशी चर्चा न करताच घेतले जातात. असं कधी होतं, एखादा ग्राहक जर अज्ञान असेल, त्याला लिहिता वाचता येत नसेल किंवा त्या ग्राहकांना त्या वस्तूबद्दल नॉलेज नसेल, अशा वेळेस ग्राहकांना न विचारता ती वस्तू त्यांना दिली जाते. म्हणजेच काय, जबरदस्तीने त्यांच्याकडे ती वस्तू सोपवली जाते आणि त्याच्या बदल्यात त्यांच्याकडून अधिकची रक्कम वसूल केली जाते, म्हणजेच पैसे घेतले जातात. कधी होतं, म्हणजेच त्यांना विचारला पण जात नाही, ही त्यांचं लक्षातच घेतलं जात नाही, त्यांना माहिती पण नाही ती वस्तू काय आहे, ती वस्तू त्यांना जबरदस्तीने विकणे आणि त्या वस्तूच्या बदल्यात पैसे घेणे. फक्त मोठ्या ग्राहकांनाच, ग्राहक संघटनांनाच व्यवसाय संस्थावर ग्राहकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासंबंधी दबाव निर्माण करू शकतात. आता यावरती उपाय काय आहे की एकतर व्यावसायिक विचारत पण नाही ग्राहकांना काय पाहिजे काय नाही, आणि एखादा ग्राहकांना लिहिता वाचता येत नसेल तर संपलंच, त्याला लुटून खाण्याचं कामच करतात. मग अशा वेळेस कोणी थांबवतं या सगळ्या गोष्टी? मोठ्या संघटना काय करतात, जे ग्राहक अज्ञान आहेत किंवा जेही अज्ञान ग्राहक असतील, खूप सगळेच अज्ञान ग्राहक असतील, त्या सर्व अज्ञान ग्राहकांच्या तक्रारी ऐकतात. तक्रारी जाणून घेतल्यानंतर त्या व्यावसायिकावर किंवा त्या विक्रेत्यावर प्रेशर टाकत असतात की तुम्ही हे सगळं प्रकार बंद करायचे, नाहीतर तुमच्या विरोधात आम्ही कारवाई करू शकतो, तक्रार नोंदवू शकतो. ठीक आहे, म्हणजेच काय, ग्राहकांना तुम्ही ग्राहक सहभागी करून घेण्यासंबंधी दबाव निर्माण करू शकतात. म्हणजेच काय, तर व्यावसायिक संस्था आणि विक्रेत्यांवर प्रेशर टाकलं जातं की तुम्ही त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारची फसवणूक केली जाऊ फसवणूक करायचं नाही, जर केला तर नुकसान होईल तुम्हाला, असं त्यांना सांगितलं जातं. हे आहे ग्राहक सहभागाची गरज, हा मोठा अभाव आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, गरज कशासाठी झाली, संरक्षण का महत्वाचं झालंय, ते पहिलं कारण होतं. सेकंड वन आहे माहितीचा अभाव. सेकंड वन कोणता आहे, माहितीचा अभाव. चेक करा, आजचा ग्राहक हा अतिशय गतिशील आणि गुंतागुंतीचे जीवन जगत असल्याने, म्हणजेच काय, गतिशील म्हणजेच काय, फास्ट, डे टू डे आपले जे काही आपण ऍक्टिव्हिटीज करतो ते एवढ्या आपल्या गुंतलेल्या राहतात, आपल्याला 1 मिनिट कोणाला बोलण्यासाठी टाइम नसतं. ठीक आहे, सकाळी उठायचं, फ्रेश व्हायचं, अंघोळ करायची, जेवण करायचं, कॉलेजला जायचं. तुम्ही ग्राहक छोट्यात, मोठ्यांबद्दल बोलायचं असेल तर आपल्या पप्पांबद्दल सकाळी उठतात, ब्रश करतात, जे काही असेल त्यांचं रोजचं रुटीन करून लगेच कामाला जातात. घरी येतात, थकून जातात, जेवतात, थोडंसं फिरतात, मग झोपी जातात. हे त्यांचं रोजचं रुटीन आहे. मग या गुंतागुंतीच्या जीवन जगत आहेत त्यामध्ये
तो विखुरलेला असल्यामुळे, विखुरलेला म्हणजेच काय, ग्राहक हा एका भागामध्ये नसतो तर पूर्ण भारतामध्ये, पूर्ण जगामध्ये अनेक ठिकाणी ग्राहक आहेत. देगलूरमध्ये ग्राहक आहेत, नांदेडमध्ये, जालनामध्ये, परभणीमध्ये सगळीकडे ग्राहक आहेत. ग्राहक आणि उत्पादक यांच्यात प्रत्यक्ष संवाद निर्माण करणे खूपच कठीण झाले आहे. म्हणजेच काय, प्रत्येक ग्राहक आणि उत्पादक म्हणजेच काय, आता समजा नांदेडमध्ये उत्पादन होत असेल आणि ग्राहक आहे देगलूर मधला, तर त्यांच्यामध्ये संवाद होणं थोडंसं अवघड चाललेलं आहे, कारण एकाच भागामध्ये ते नाहीत, वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेले आहेत. म्हणून आजच्या बाजारपेठेत देशी उत्पादनाबरोबरच विदेशी उत्पादने सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने ग्राहकांना वस्तू खरेदीपूर्व योग्य आणि विश्वसनीय माहिती मिळणे कठीण बनले आहे. देशी म्हणजेच काय, जे भारतामध्ये वस्तू बनवल्या जातात, मेड इन इंडिया. ठीक आहे. तुम्ही बघत असाल आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हा चायनीज मालचा आहे. ठीक आहे. सगळ्या वस्तू आपल्या थोड्या बहुत, सगळ्या म्हणणार नाही, थोड्या बहुत वस्तू आपले चायना किंवा इतर देशांमध्ये तयार झालेले असतात. त्या वस्तू आपण खरेदी करत असतो. मग त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या वस्तूंची क्वांटिटी भारतामध्ये आणलेली आहे, एवढ्या व्हरायटीज आणलेल्या आहेत की त्यांना योग्य चांगली वस्तू कोणती आहे, खराब वस्तू कोणती आहे, यातलं डिफरन्सच कळत नाही. म्हणून ते कोणतीही वस्तू खरेदी करतात. म्हणून या ठिकाणी त्यांना माहितीचा अभाव हे दुसरी गरज आहे. ठीक आहे. ग्राहक संरक्षणाची गरज का निर्माण झाली, कारण ग्राहकांना वस्तूंबद्दल माहिती होतच नाहीये, माहिती होऊच देत नाही, म्हणून हा मोठा अभाव आहे, ही मोठी सगळ्यात गरज मांडली आहे. ओके. थर्ड वन चेक करा, ग्राहकांचे अज्ञान. हा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आतापर्यंत जेव्हापासून व्हिडिओ स्टार्ट झाला तेव्हापासून मी एकच बोलते, ग्राहकांचे अज्ञान, ग्राहकांना लिहिता वाचता येत नाही. हा खूप मोठा प्रश्न आहे. आता असं नाहीये की मोठा प्रश्न, आता हा प्रश्न हळूहळू कमी पण होत चाललेला आहे. खूप सारे ग्राहक ऍक्टिव्ह झालेले आहेत, क्रियाशील झालेले आहेत, शिकत आहेत. ओके. व्यवसायाकडून केल्या जाणाऱ्या शोषणास ग्राहकांचे अज्ञान कारणीभूत मानले जाते. अज्ञान म्हणजेच काय, ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला म्हणतात. भारतीय ग्राहकांत बाजारपेठेची परिस्थिती, ग्राहकांचे अधिकार, किंमत पातळी आणि उत्पादनाचा तपशील इत्यादी बाबतीत अज्ञान दिसून येतं. असं कस काय म्हटलेलं आहे, एखादा ग्राहक जर दुकानात गेला तर डायरेक्टली म्हणतो मला हे साबण द्या, साबण बघतो त्याच्यावरती काय आहे, डेट काय, काहीच बघत नाही, डायरेक्टली पैसे देतो, साबण घेतो, घरी जातो, यूज करतो. ठीक आहे. हे आहे सगळ्यात मोठं अज्ञान, कारण तो शिकलेला असता तर त्या सगळ्या गोष्टी चेक केल्या असतात, सुज्ञान असला असता तर सगळ्या गोष्टी चेक केल्या असतात, मॅन्युफॅक्चर डेट, एक्सपायरी डेट चेक केल्या असतात, त्या साबणीमध्ये काय काय कंटेंट असायला पाहिजे या सर्व गोष्टी चेक केल्या असतात, मगच ती साबण खरेदी केला असता. ओके. म्हणून व्यापाऱ्याच्या अनिष्ट व्यापारी प्रथांपासून ग्राहकांचे संरक्षण करणारी यंत्रणा आवश्यक आहे. ग्राहक संरक्षण कशासाठी गरजेचं आहे, तर जेही अज्ञान ग्राहक आहेत त्यांना सुज्ञान करण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी ग्राहक संरक्षण आवश्यक आहे. ही एक महत्वाची गरज आहे. ओके. चौथं आहे असंघटित ग्राहक. चौथं काय आहे, असंघटित ग्राहक. ग्राहक हे सर्वत्र विखुरलेले असतात आणि असंघटित असतात, म्हणजेच एकाच शहरामध्ये सगळे ग्राहक असतात असं नाहीये. देगलूरमध्ये आहेत, नांदेड, इतर प्रत्येक गावांमध्ये, प्रत्येक शहरामध्ये ग्राहक पसरलेले आहेत. या उलट विक्रेते ग्राहकांच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि सामर्थ्यशाली आहेत. असं का म्हटलेलं आहे, कारण ग्राहक कधीही एखाद्या ग्राहकांसोबत काहीतरी फसवणूक झाली तर दुसरा ग्राहक त्याची मदत करण्यासाठी अजिबात इंटरेस्टेड नसतो. आपल्याला काय करायचंय, असंच म्हणतात सरळ, आपल्याला काय करायचंय तर त्यानं बघून घेते, संपलं. दोन ग्राहकांमध्ये जमत नाही, त्यांनी विक्रेत्यांविरुद्ध काय तक्रार करणार. ओके. म्हणून ग्राहक विक्रेत्यांच्या प्रभावाखाली असतात, त्यांच्या दबावाखाली असतात. एकटा ग्राहक सामर्थ्यशील विक्रेत्यांविरुद्ध आवाज उठवू शकत नाही. म्हणून सगळे ग्राहक संघटित होणे गरजेचं असतं. एक ग्राहक आहे, साधं सिंपल लॉजिक. एक ग्राहक आहे तर एक ग्राहकांसोबत काहीतरी फसवणूक झालीये, त्यानं म्हणला 4-5 ग्राहकांना की चला आपण सगळे मिळून तक्रार नोंदवूया, माझ्यासोबत झाले, उद्या तुमच्यासोबत अशी फसवणूक होऊ शकते. तर हे सगळेजण काय म्हटले की आम्हाला काही गरज नाहीये,
तुझं तू बघून घे काय असेल ते, असं म्हटलं की तो शांत बसतो. माझं नुकसान झालं तर झालं म्हणते. उद्या चालून तेच नुकसान या ग्राहकांसोबत होतं, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अशा ग्राहकांसोबत होतं. म्हणून या ठिकाणी ग्राहक संरक्षणाची आवश्यकता आहे. सगळे ग्राहक संघटित होणे गरजेचं असतं. सगळे संघटित झाले तर तक्रार नोंदवून कारवाई करू शकतात. पाचवं आहे बनावट वस्तू. पाचवं काय आहे? बनावट वस्तू. बघा, बाजारपेठेत बनावट उत्पादनाचा पुरवठा वाढत आहे, नकली वस्तूंचा पुरवठा वाढत आहे. आपण ऑनलाईन सुद्धा वस्तू खरेदी केली तर त्याच्यामध्ये सुद्धा भेसळ असतं, नकली वस्तू विकल्या जातात. ते कसं समजतं तर पॅकेजिंग सुद्धा सेम असते. मी बिग बुल बॅच मध्ये सगळ्या गोष्टी डीप मध्ये एक्सप्लेन सुद्धा केले विथ एक्झाम्पल. पॅकेजिंग सगळ्या गोष्टी सेम असतात, प्राइस मध्ये डिफरन्स असतं. जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स जाणवतं. तुम्ही युट्यूब वरती खूप सारे असे प्रोडक्ट बघू शकता. सामान्य ग्राहकास अस्सल उत्पादने आणि नकली उत्पादने यात फरक करणे शक्य नसते, कारण ते दिसायला हुबेहूब दिसतात, सेम दिसतात. म्हणून कोणतं असली आहे कोणतं नकली आहे हे आपल्याला समजत नाही. म्हणून उत्पादनाचा दर्जा आणि सुरक्षितता व मानके इत्यादी संबंधीचे नियम तयार करून त्यांच्या पालनाची सुनिश्चितता करून ग्राहकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. इथे काय म्हटलेलं आहे, जर एखादा विक्रेता असं करत असेल किंवा व्यावसायिक असं करत असेल तर ते करणं त्याला थांबवावं लागेल. काही नियम बनवलेले असतात, त्या नियमामध्येच त्याला त्या वस्तूचं प्रोडक्शन करावं लागतं. जे काही लोगो असतो तो त्याचं स्वतःचं असतं. दुसऱ्याला तो लोगो विकू शकत नाही, नकली वस्तू तो बनवून विकू शकत नाही. असं जर केला तर त्याला नुकसान भोगावं लागेल. ओके. 6 आहे दिशाभूल करणाऱ्या जाहिराती. अशा जाहिरातीला आपण स्वतः सगळेजण बळी पडत असतो. काही उत्पादक उत्पादनाचा दर्जा, सुरक्षितता आणि उपयुक्तता इत्यादी बाबतीत ग्राहकांची दिशाभूल होईल अशी माहिती देतात, म्हणजेच की खोटी माहिती देतात. एखादी क्रीम असेल, ते क्रीम यूज केल्याने तुमचा रंग गोरा होतो असे सांगणारे जाहिराती असतात. ज्यावेळेस प्रत्यक्षात ग्राहक ती वस्तू खरेदी करतो, अप्लाय करतो चेहऱ्यावरती, त्यावेळेस काहीही रिझल्ट दिसून येत नाही. यालाच म्हणतात दिशाभूल करणाऱ्या जाहिराती. ओके. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीमुळे उत्पादनाचा दर्जा ओळखणे म्हणजेच की क्वालिटी ओळखणे कठीण जाते. परिणामी ग्राहकांची दिशाभूल होते. इतक्या अट्रॅक्टिव्हपणे जाहिरात केली जाते की आपल्याला कळत सुद्धा नाही की हे खरंच प्रोडक्ट वर्क करतं का नाही. आपण त्याचा विचारच करत नाही, डायरेक्टली ती वस्तू परचेस करतो आणि त्या ठिकाणी फसतो. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर प्रतिबंध करणाऱ्या यंत्रणेची गरज असते. म्हणजे कुठली मशीन वगैरे आणायची नसते. जेही विक्रेता किंवा व्यावसायिक अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करत असतो त्यांच्या अगेन्स्ट मध्ये जाऊन तक्रार नोंदवणे आणि त्यांना अशा जाहिराती करण्यापासून सावध करणे किंवा अशा जाहिराती करू नका असं सांगणे. ओके. हे होतं दिशाभूल करणाऱ्या जाहिराती. 7 आहे व्यवसायातील गैरप्रकार. 7 कोणतं आहे? व्यवसायातील गैरप्रकार. चेक करा काय सांगितलेलं आहे. व्यावसायिक फसव्या, अनैतिक आणि मक्तेदारीयुक्त व्यापारी प्रथांद्वारे ग्राहकांचे शोषण करतात. ठीक आहे. आता मक्तेदारी म्हणजे तुम्हाला माहिती, आता त्याच्याबद्दल मी डबल डीप मध्ये नाही सांगत, थोडक्यात सांगते. एकच विक्रेता असतो, अनेक ग्राहक असतात. तो विक्रेता जी प्राइस म्हणतो त्या प्राइसला ग्राहकांना ती वस्तू खरेदी करावी लागते. यामुळे बहुतांश वेळा ग्राहकास सदोष, निकृष्ट आणि हलक्या दर्जाच्या वस्तू स्वीकाराव्या लागतात. म्हणजेच की बेकार क्वालिटीच्या सगळ्या प्रोडक्ट्स ग्राहकांना खरेदी कराव्या लागतात, कारण नाईलाज असतो, कारण त्यांना त्या प्रोडक्ट बद्दल माहिती नसते. व्यापारी गैरप्रकारांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी निश्चित उपाययोजनांची आवश्यकता असते. सगळ्यांमध्ये एकच सांगितलेले आहे की ग्राहक संघटना असू दे किंवा सगळे इतर ग्राहक एकत्र येऊन काहीही करून त्या व्यावसायिक किंवा उत्पादक किंवा विक्रेत्यांच्या विरोधात तक्रार दाखल करायचे, आवाज उठवायचा आहे. लास्ट आहे विश्वस्त व्यवस्था. गांधी तत्वज्ञानानुसार म्हणजेच महात्मा गांधी यांनी सांगितल्यानुसार व्यावसायिक हे समाजाचे संपत्तीचे विश्वस्त असतात. म्हणजेच काय, ग्राहक त्यांचे
त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू खरेदी करतात, त्या वस्तूंच्या बदल्यात ते काहीतरी पैसे त्यांना देत असतात, म्हणून ते विश्वस्त असतात. म्हणून व्यावसायिकांनी सामाजिक संपत्तीचा वापर जनतेच्या हितासाठी करणे आवश्यक आहे. आता संपत्तीची विश्वस्त असतात याचा दुसरा मीनिंग होतो की आपले जे काही नैसर्गिक संसाधने जे रॉ मटेरियल्स व्यावसायिक यूज करत असतात वस्तू तयार करण्यासाठी, ते वस्तू ते ज्यावेळी घेत असतात त्या ठिकाणी ग्राहक हे विश्वस्त, व्यावसायिक हे विश्वस्त असतात. म्हणून तुम्ही नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर वापर करताय, त्याच पद्धतीने ग्राहकांसोबत सुद्धा त्या वस्तू तितक्याच विश्वासाने प्रोव्हाइड कराल. चांगले भेसळ मिक्स न करता किंवा नकली वस्तू न विकता चांगल्या क्वालिटीचे वस्तू ग्राहकांना प्रदान करतात. ठीक आहे, हे सगळे होते ग्राहक संरक्षणाच्या गरजा. सॉरी, हे होतं ग्राहक संरक्षणाची गरज आणि महत्व. ह्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.